BA द्वितीय वर्ष, हिस्ट्री ऑफ इंडिया, पेपर क्रमांक 7, सेमिस्टर 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण वाकाटक घराण्याचा इतिहास बघितला. या लेक्चरमध्ये वर्धन घराणे बघू. गुप्त वाकाटकांच्या सत्तेचा राज सुरू असतानाच्या कालखंडात अनेक लहान मोठी राज्ये अस्तित्वात आली होती. नव्या सत्ता उदयाला येत होत्या, जुन्या नामशेष होत होत्या. सौराष्ट्रात वल्लभी परिसरात मैत्रकांचे असेच नवे राज्य उदयाला आलेले होते. गुप्त राज्यातलाच एक सेनापती भट्टारक यानेच वल्लभी परिसरात आपले सत्ता केंद्र उभारलेले होते आणि मैत्रक राज्य उदयाला आले होते. मैत्रकांच्या सेनापतीची म्हणजेच राजांनी सेनापतीची ही उपाधी कायम राखली होती. स्वतंत्र सत्ता केंद्र विकसित करून ते स्वतःला गुप्त सम्राटांचे सेनापती संबोधित होते. द्रोणसिंहाने स्वतःला महाराजा ही उपाधी घेतली होती. धरासेन हा मैत्रिकांचा श्रेष्ठ राजा, परम भट्टारक, महाराजाधिराज, परमेश्वर चक्रवर्ती अशा अनेक उपाधींनी तो गौरवला गेला होता. राजस्थानाच्या परिसरात अनेक असेच मौखरीचे राज्य उदयाला आले होते. तसेच मौखरीचे हे राज्यही मौर्य काळापासून अस्तित्वात होते. आता त्याचा प्रभाव जाणवू लागला होता. पूर्वी ते सामंत चूडामणी होते, आता ते राजे बनले होते. कनौजच्या परिसरात त्यांची सत्ता स्थिरावलेली होती. इसवी सन सनाच्या 7व्या शतकातले अवंतीवर्धन आणि ग्रहवर्मन हे कनौजच्या मौखरी राज्यातले ख्यातनाम राजे होते. बंगालमध्ये याच काळात गौंडांचे राज्य उदयाला आले होते. शशांक हा त्यांचा श्रेष्ठ राजा होता. माळव्यात देवगुप्त, कामरूप म्हणजे आसमनात भास्करवर्मन असे अनेक राजे या काळात उदयाला आलेले दिसतात. या सर्व राजसत्तांमध्ये सतत संघर्ष होत राहिला. अशाच राज्यांपैकी एक घराणे पंजाब परिसरात स्थानेश्वर वर्धन घराणे प्रसिद्ध पावले. या घराण्याचा उदय आपण बघू. वर्धन घराण्यातील श्रेष्ठ सम्राट हर्षवर्धन यांचे चरित्र बाणभट्टाने त्याच काळात लिहिले असून वर्धन घराण्याचा उदयाची माहिती नोंदवणारा तो सर्वात विश्वसनीय पुरावा ठरतो. त्याशिवाय हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत ह्युएन हा चीनी प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी वर्धन राज्यातल्या बौद्ध विद्यापीठातून वास्तव्य करून राहत होता. त्याने प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यातूनही वर्धन राजघराण्याची बरीच माहिती मिळते. बाणभट्टाच्या हर्षचरित्रानुसार वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्पभूती हा होता. पुष्पाभूतीनंतर नंदीवर्धनाचे हे छोटेसे राज्य त्याने सांभाळले. त्यानंतर अनुक्रमाने राज्यवर्धन आणि आदित्यवर्धन सत्तेवर आले होते. वर्धन सत्ता हळूहळू विस्तारत गेली होती. प्रभाकर वर्धनाच्या काळात वर्धनांचे राज्य महाराज्य बनले होते. प्रभाकर वर्धनाचे महाराजाधिराज, परम भट्टारक अशा अनेक उपाध्या धारण केल्या होत्या. इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या उत्तरार्धात वर्धन राज्याचे स्वरूप अशा रीतीने बदलले होते. राज्याचे महाराज्य झाले होते. महाराजाधिराज बनण्याकडे त्यांची वाटचाल सुरू राहिली होती. वर्धन घराण्याच्या राज्यविस्ताराबरोबरच उत्तर भारतात असलेल्या इतर छोट्या मोठ्या राज्यसत्तांचाही राज्यविस्तार सुरू होता. सौराष्ट्रात वल्लभीचे मैडाक राजेही अत्यंत महत्त्वाकांक्षी होते. कनौजचे मौखरी घराणे ही आपल्या राज्याला महाराजाधिराज नव्हे तर साम्राज्य बनवू बघत होती. मावळ्यातला देवगुप्त ही महापराक्रमी राजा होता. बंगालमध्ये शशांकची अशीच राज्य विस्ताराची मोठी घोडदौड चालली होती. कामरूपातील भास्करवर्मा आणि महाराष्ट्र कर्नाटकातील चालुक्य राज्यसत्ताही या सत्ता संघर्षात सक्रिय झालेल्या दिसतात. तात्पर्य इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आणि 7व्या शतकाच्या प्रारंभी या सर्व सत्तांच्या मध्ये राज्यविस्ताराची चढाओढ निर्माण झालेली दिसते. या सत्ता संघर्षात वर्धन राजघराणे केंद्रस्थानी राहिले होते. प्रभाकर वर्धनाने कनौजच्या मौखरी घराण्याशी स्नेहसंबंध जोडलेले दिसतात. मौखरी नृपती ग्रहवर्म याच्याबरोबर प्रभाकर वर्धनाची राजकन्या राजश्री हिचा विवाह झालेला होता. मौखरी आणि वर्धन घराणे असे एकत्र आल्यामुळे एक प्रबळ सत्ता केंद्र उभे राहू लागले होते. माळव्यातला देवगुप्त आणि बंगालमधील शशांक हे दोघे मौखरी वर्धन सत्तेच्या विरुद्ध एकत्र आले होते व सत्ता संघर्षात सुरुवात झालेली दिसते. हा सत्ता संघर्ष एका पराकोटीला पोचत असताना प्रभाकर वर्धनाचा मृत्यू झाला. त्याचा मोठा मुलगा राजवर्धन सत्तेवर आला. प्रभाकर वर्धनासारखा प्रबळ महाराजा परमभट्टास काळाच्या पडद्याआड गेल्याबरोबर माळव्याचा देवगुप्त व बंगालचा शशांक सक्रिय बनले. देवगुप्ताने कनौजवर स्वारी करून मौखरी राज्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
कनौज नृपती ग्रहवर्मा मारला गेला होता. मौखरी सम्राज्ञी राजश्री झाली. राजवर्धन आपल्या सैन्यासह कनौजच्या रक्षणार्थ धावून आला. त्याने देवगुप्ताला पराभूत केले, परंतु या संघर्षात राजवर्धन मारला गेला होता. इसवी सनाच्या 606 दरम्यानची ही घटना होती. हर्षवर्धन हा 16 वर्षाचा युवराज वर्धन घराण्याच्या सिंहासनावर बसला होता. हर्षवर्धनाच्या राज्यारोहणावेळची परिस्थिती खूप भयंकर होती. वर्धन घराण्याचे मित्र राज्य कनौज यावर हल्ला झालेला आणि ह्या हल्ल्यात कनौजचा राजा ग्रहवर्मन याचा मृत्यू झालेला. ग्रहवर्मनची राणी आणि हर्षवर्धनची बहीण कनौजवरील हल्ल्यानंतर परागंदा झालेली. यात भरीसभर म्हणून उत्तर भारतातील सत्ता संघर्ष अधिक तीव्र बनलेला होता. माळवा आणि बंगालमधील राज्यसत्ता एकत्र आल्या व त्यांनी वर्धन राज्य नामशेष करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात संघर्ष उभा केला होता. देवगुप्त आणि शशांक पराक्रमाची शर्थ करून वर्धन मौखरी वर्चस्व नष्ट करायला टपलेले होते. तात्पर्य अशा परिस्थितीत हर्षवर्धन हा 16 वर्षाचा तरुण या सगळ्या संकटातून मार्ग काढून त्याने सत्ता सांभाळण्याची दिसते. संकटांनी गोंधळून न जाता अत्यंत समर्थपणे हर्षवर्धनाने परिस्थितीला तोंड दिलेले दिसते. सर्व संकटांवर मात करून वर्धन सत्ता सावरली होती. कनौजचे राज्य मुक्त केले. राजश्रीची सुटका केली. राजश्रीचा शोध घेतला व तिच्या स्वाधीन कनौजचे राज्य केले होते. हर्षवर्धन कनौजच्या रक्षणार्थ ठामपणे उभा राहिला होता. अशा परिस्थितीत ठामपणे उभा राहिलेला हर्षवर्धन असामान्य अशी व्यक्तिरेखा ठरते. म्हणूनच बाणाभट्टाला त्याचे चरित्र भावले असावे व त्यांनी हर्षचरित्राची रचना केली. हर्षवर्धनाने काही काळ कनौजचा राज्यकारभारही पाहिला. शीलादित्य ही उपाधी घेऊन त्याने कनौजवर राज्य केले. वर्धन राज्याच्या सैन्यदलाची पुनर्बांधणी केली. माळव्यावर स्वारी करून देवगुप्ताला पराभूत केले. सौराष्ट्रातील वल्लभी राज्य जिंकले. भृग-कच्छच्या परिसरातील राजा दड यानेही हर्षवर्धनाचे सार्वभौमत्व मान्य केले होते. बंगालच्या शशांकचाही त्यांनी पराभव केला होता. हर्षवर्धन आणि बंगालच्या शशांकमध्ये दीर्घकाळ संघर्ष झाला होता आणि शेवटी इसवी सन 637 मध्ये बंगालमध्ये वर्धन घराणे समाविष्ट झाले. सिंध, ओरिसा, कांगडा, नेपाळ हा सारा परिसर त्याच्या राज्यात आलेला होता. उत्तर भारतातील सत्ता संघर्ष संपवून हर्षवर्धनाने वर्धन घराण्याचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापिले होते. 7व्या शतकातील उत्तर भारतीय राजकारणातील श्रेष्ठ सम्राट म्हणून त्याचा उल्लेख होऊ लागला. त्यानंतर मौर्य कालखंडापासून आणि विशेषतः सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्म विजयापासून ते 7व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माचा प्रभाव सातत्याने कायम असलेला दिसतो. यामध्ये हीनयान आणि महायान बौद्ध पंथांचा उदय झाला होता. तत्पूर्वी बौद्ध परिषदा होत आल्या. बौद्ध तत्त्वज्ञानावर सतत चिंतन मनन होत राहिले होते. महायान पंथाने भारतीय शिल्पकलेला प्रेरणा दिली. अप्रतिम अशा बुद्ध मूर्ती कुशाण शिल्पकारांनी कोरल्या गेल्या होत्या. ही मूर्तकलेची परंपरा अनेक शतके सतत विकसित होत आली. गुप्तांच्या सुवर्णयुगातही बौद्ध मूर्तिकलेने शिल्पस्थापत्य आविष्काराने कला साधनेने नवे मानदंड प्रस्थापले होते. महाराष्ट्र परिसरातही सातवाहन काळात अजिंठा, वेरूळ, पितळखोरे, कार्ले, भाजे, लेणू समूहाच्या स्वरूपात अप्रतिम बौद्ध कला आविष्कार घडला होता. याच कालखंडात नालंदा, वल्लभी, तक्षशिला आदी ख्यातनाम विद्यापीठे विकसित झालेली दिसतात. काही शतकापासून या विद्यापीठांची ख्याती सर्वदूर आशियाई देशांपर्यंत पोहोचली होती. इसवी सनाच्या 7व्या शतकात वर्धन कालखंडात युएनसंघ भारतात येतो आणि या विद्यापीठातील बौद्ध तत्त्वज्ञान अध्ययन केंद्राविषयी ग्रंथाविषयी गौरव करतो हे लक्षात घेतले पाहिजे. हर्षवर्धन हा वर्धन सम्राट ही बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. सर्वप्रथम तो शैवपंथीय होता. नंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसतो. त्याच्या कारकिर्दीत प्रारंभी तो शिवपूजक होता. किंबहुना त्या काळात शिव, विष्णू, सूर्य, ब्रह्म आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध या साऱ्यांविषयी समाजात नितांत आदर होता व अभिव्यक्तीच्या क्षेत्रात आणि तत्त्वचिंतनाच्या बाबतीत सारी तत्त्वज्ञाने आणि धार्मिक श्रद्धांचा हर्षवर्धन आदर करत होता. याचा पुरावा म्हणजे
1000-1500 वर्षापूर्वीच्या लेण्या, स्तूप, चैत्य, विहार आणि त्यातील शिल्पकला आविष्कार हे होते. सर्व धर्मचिंतन समजून घेण्याची मानसिकता हे भारतीय समाजमनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. ही मानसिकता प्राचीन काळातल्या धर्मपरिषदातून विकसित होत आली. इसवी सन 643 मध्ये कनौज नगरीत एक प्रचंड धर्मपरिषद संपन्न झाली. या धर्मपरिषदेचे आयोजन सम्राट हर्षवर्धनाने केले होते. साम्राज्यातील सर्व धर्मपंथीयांना या धर्मपरिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. निरनिराळ्या देशांचे राजेही उपस्थित होते. महायान व दीनयान बौद्ध पंथाचे 3000 भिक्षू, 3000 वैदिक पंडित, 1000 जैन मुनी, त्याशिवाय नालंदा विश्वविद्यालयातील 1000 प्रतिनिधी यांना या परिषदेसाठी बोलवण्यात आले होते. दिवकर मित्र हा प्रसिद्ध बौद्ध भिक्षू याचा सहभाग यामध्ये लक्षणीय होता. चीनी प्रवासी ह्युएनसांग याच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झालेली दिसते. या परिषदेसाठी कनौजमध्ये एक अतिभव्य विहार बांधला होता. एक भव्य बुद्ध मूर्ती सुवर्णाची या विहारात 100 फूट उंचीच्या मनोऱ्यावर प्रतिष्ठापित करण्यात आलेली होती. या परिषदेत महायान पंथावर विस्ताराने चर्चा झाली. ही परिषद एकूण 23 दिवस चाललेली असे ह्युएनसांग सांगतो. या परिषदेच्या काळात 3 फूट उंचीच्या एका सुवर्ण बुद्ध मूर्तीची रोज मिरवणूक काढली जात होती. या मूर्तीची पालखी स्वतः सम्राट हर्षवर्धन आपल्या खांद्यावर घेऊन वाहत असे. सर्व राजवाडे, बौद्ध, वैदिक, जैन पंडित या पालखी सोहळ्यात सहभागी होत होते. या परिषदेचे, त्यातील पालखी मिरवणुकीचे, मूर्तीच्या अभिषेकाचे आणि परिषदेतील चर्चासत्रांचे सविस्तर वर्णन ह्युएनसांग प्रवास वर्णनात आढळते. त्यानंतर गंगा यमुनेच्या संगमावर प्रयागला म्हणजे आजच्या अलाहाबाद शहर हर्षवर्धनाने या ठिकाणी दुसरी धर्म परिषद भरवली होती. इसवी सन सनाच्या 643 ते 44 साली ही परिषद भरवली. प्रयागची ही परिषद मोक्ष परिषद म्हणून संबोधल्या गेली होती व अशा प्रकारची ही 6वी ही परिषद 50,000 प्रतिनिधी या परिषदेला हजर होते असे ह्युएनसांग लिहितो. ही परिषदही बौद्ध परिषदच होती. 75 दिवस चाललेल्या या परिषदेचा प्रारंभ बुद्ध मूर्ती पूजनाने झाला. दररोज बौद्ध भिक्षूंना, वैदिक पंडितांना, जैन मुनींना मुक्त हाताने दान दिल्या गेले. हर्षवर्धनाने सारी संपत्ती दान म्हणून वाटली. अगदी अंगावरच्या वस्त्रांसहित त्याने शेवटच्या दिवशी दान दिले आणि आवश्यक ते कपडे ही राजश्रीकडून मागवून घेतले. सर्व संघ परित्याग करून हर्षवर्धन विरक्त झाला होता. त्या अवस्थेत परिषदेच्या शेवटच्या दिवशी त्याने पुन्हा बुद्ध मूर्तीची पूजा केली. ह्युएनसांगच्या प्रवास वर्णनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वर्धन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव होता. बौद्ध धर्मात 18 पंथ उदयाला आले होते. हजारो बौद्ध विहार होते. 1000 बौद्ध विहार स्वतः ह्युएनसांग प्रत्यक्ष पाहिल्याची नोंद आपल्या प्रवास वर्णनात करतो. 2 लाख बौद्ध भिक्षू या परिसरात होते. काश्मीर हे बौद्ध धर्माचे सर्वात मोठे केंद्र बनले होते. बौद्ध धर्माप्रमाणे जैन धर्माचा आणि हिंदू धर्माचाही मोठा प्रभाव होता. शिव, विष्णू, सूर्याची असंख्य मंदिरे होती. दिगंबरपंथीय, वामपंथीय, पाशुपत, कापाली, लोकायाती असे अनेक पंथ प्रचलित होते. बौद्ध, हिंदू, जैन आणि धर्माच्या मध्ये संघर्ष किंवा कसलीही तेढ निर्माण झालेली नव्हती, तर सहचार्याची भावना होती. या साऱ्या धर्मांनी एकमेकांना सामावून घेतले होते. बौद्ध हिंदू संघर्षाचा ह्युएनसांगच्या प्रवास वर्णनात आणि बाणाभट्टाच्या हर्षचरित्रात यांचा उल्लेख आढळत नाही. बौद्ध विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालये संदर्भ मिळतात. स्वतः ह्युएनसांगने 657 ग्रंथांची हस्तलिखिते चीनला नेली होती. त्याशिवाय अनेक बौद्ध अवशेष त्याने मोठ्या श्रद्धेने चीनला नेले. तेथे ते आजही सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. तात्पर्य: वर्धन कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासातील एक वैभवी कालखंड होता. काशी, वल्लभी, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ही विद्यापीठे ख्यातनाम झालेली होती. जगभरातून अभ्यासक येथे येत होते. आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राचे स्वरूप या विद्यापीठांना प्राप्त झाले होते.
वर्धन साम्राज्यातील शहरेही मोठी वसलेली होती. पाटलीपुत्र, कनौज, काशी, प्रयाग, अयोध्या, मथुरा, गया ही शहरे गजबजलेली शहरे बनली होती. बौद्ध विहार, मंदिरे आणि अग्रहार ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र होती. व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. या सर्व सुखस्मृती चिनी बौद्ध भिक्षू युएनसांगने आपल्या प्रवास वर्णना लेखन केलेल्या आढळतात. अशा प्रकारे वर्धन घराण्यांचा इतिहास आपण बघितला. धन्यवाद.